संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत शहरात विचित्र अपघाताने खळबळ. टाटा हरिहर गाडीने 5-6 बाईकला दिली धडक. कर्जत शहरातील नगर परिषदेपासून बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या वळणावर शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर दुपारी झालेल्या एका विचित्र अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी 5 ते 6 मोटरसायकलींना धडक देत वेगात आलेली टाटा हरियर गाडी अखेर बौद्धवाडा वस्तीच्या कमानीला जाऊन आदळली. मिळालेल्या माहितीनुसार टाटा हरियर गाडीचा चालक अचानक ब्रेक न लागल्याने वाहन पूर्णपणे अनियंत्रित झाले. समोरून येणाऱ्या 2 बाईकना गाडीने जोराची धडक दिल्यानंतर चालकाने रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पाठीमागे असलेल्या आणखी 2 आणि पुन्हा पुढे जोरात येऊन 2 मोटरसायकली उडवल्या. तत्पश्चात शेवटी कमानीला आदळली. त्यामुळे हा अपघात क्षणोक्षणी विचित्र स्वरूप धारण करत गेला. या गाडीत हायकोर्टाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट संजय खेर आणि स्थानिक वकील राजेंद्र निगुडकर प्रवास करीत होते. चालकाच्या चुकीमुळे झालेल्या धडकेत गाडीचा एअरबॅग तात्काळ उघडल्याने 2ही वकील गंभीर दुखापतीपासून बचावले, मात्र त्यांना किरकोळ दुखापत झालीय. अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याला तसेच ज्योत्सना लोभी वय 23 वर्ष यांना दुखापत झाली असून काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीने बुद्धवाडा कमानीला दिलेल्या धडकेत कमानीचे किरकोळ नुकसान झाले आहे. दुपारी साधारण 1:30 वाजता घडलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. संघर्ष टाइम्स करिता कैलास म्हामले, कर्जत, रायगड. Subscribe now